हॅलो डिअर स्टुडंट्स, कसा होता आजचा तुमचा मराठीचा पेपर? इंग्लिश मीडियमवाल्यांचा आजचा पहिला पेपर होता. काल मी एक व्हिडिओ बनवलेला होता तुम्हाला एक टिप द्यायला, एक सिक्रेट टिप द्यायला. ज्या ज्या स्टुडंट्सनी तो व्हिडिओ बघितलेला होता त्यांनी खरंच मला सांगा, मी जे सांगितलं होतं त्या पद्धतीचे प्रश्न, मी जसं म्हटलं होतं तुम्हाला हे येणार, विषय बदलू शकतो, तशाच पद्धतीचे प्रश्न आजच्या पेपरमध्ये आलेले होते. काय होते ते आपण नंतर डिस्कस करूयातच. रायटिंग स्किलच्या बाबतीत मी बोलत आहे. सो ऑलवेज ट्रस्ट माय इंट्युशन्स. हा जो एक पॅटर्न होता बोर्डच्या पेपरला दरवर्षी जो असतो, तो असा मी शोधून काढलेला होता. बऱ्याच जणांनी मला मेसेज केले की मॅम तुम्ही सांगितलं होतं त्या पद्धतीचे प्रश्न खरंच आले आणि थँक्यू वगैरे. तुम्हाला ज्यांनी ज्यांनी व्हिडिओ बघितला होता त्यांनी मला कमेंट करून नक्की प्लीज सांगा. मला बरं वाटेल, आनंद वाटेल की मी कुठेतरी तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये हेल्प करू शकले. अशाच पद्धतीचे आपण बाकीच्या विषयांची पण असं काही माझे इंट्युशन जागं झालं की मी तुम्हाला नक्कीच मदत करेनच. सो चला डिस्कस करूयात आपल्या आजच्या प्रश्नात जो पेपर झाला त्याचे क्वेश्चन्स आणि आन्सर्स. ऑब्व्हियसली मी लॉंग आन्सर्स ह्याच्यात इन्क्लूड केले नाहीत, कारण ते तुमच्या डायजेस्टमध्ये वगैरे जसेच्या तसे असतात, ते तुम्हाला माहितीच असतात. बरेचदा जे कन्फ्युजन होतं ते छोट्या छोट्या 1 मार्काच्या 2 मार्काच्या प्रश्नांमध्ये. सो ते आपण इथं डिस्कस करणार आहोत. सो तुमचा जो पहिला प्रश्न होता, कारणे लिहा. उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती होती. हा उतारा आहे इथं दिलेला आणि पंतांची पहिली उडीच शेवटची ठरली, कारण विचारलंय. त्याचं इथे उत्तर त्याचं दिलेलं आहे. कारण ऑलरेडी दिलेलं आहे. 8x10च्या दिवाणखान्यात प्रथम दोरी संपूर्ण फिरवणे अवघड. सो जसेचे तसं तुम्ही इथं उत्तर लिहिलं तरी हरकत नाही. त्यानंतर आचार्य बर्वे शेजारच्या खोलीत असूनही समाचाराला आले नाहीत, कारण उपास हे त्यांचे खास राखीवकरण होते. हेही इथं तुम्हाला दिसेल. याच्यात दोन्हीची कारणं डायरेक्टली दिलेली आहेत पॅसेजमध्ये, ती जशीच्या तशी तुम्हाला उतरवायची होती. आता इथं तुम्हाला प्रश्न काय सांगितलेला आहे, पूर्ण कारणे लिहायची आहेत. सो शक्यतो पूर्ण वाक्य तिथं लिहिणं तुम्ही अपेक्षित असतं. जर समजा अगदीच नाही लिहिलं, जसेच तसं लिहिलं तरी हरकत नाही, बट एक चांगलं इम्प्रेशन कोणाचं पडतं जे पूर्ण वाक्य तुम्ही लिहाल. त्यानंतर येतो पुढचा प्रश्न, आकृतीबंध पूर्ण करायचा. दोरीवरील उड्यांचे झालेले परिणाम. इथं काही जणांना कन्फ्युजन होऊ शकतं. सो इथं त्यांनी दिलेत, ऑलरेडी हे परिणाम दिलेले आहेत. पहिला परिणाम काय दिलेला आहे बघा. एकदा दोरी काय झाली, एकदा डोक्यावरून दोरी पलीकडे गेली, ती ड्रेसिंग टेबलावरच्या तेलांच्या व औषधांच्या बाटल्या खाली घेऊन आली. हा पहिला परिणाम झाला. आणि दुसरा परिणाम काय दिलेला आहे, दुसऱ्यांदा दोरी जी फिरवली ती आचार्य बर्व्यांच्या गळ्यात पडली. सो हा दुसरा परिणाम. सो हे 2 परिणाम तिथं तुम्हाला लिहायचे आहेत. त्यानंतर स्वमत आहे. हे स्वमत तुम्हाला माहिती आहे मोठ्या ह्याच्यामध्ये असतं, सो तुम्ही इथे इन्क्लूड केला नाही. रेखा मावशींना दार उघडणारा अभिषेक आहे. स्वच्छतेची भोगती असणारी स्नेहल आहे. त्यानंतर रेखा मावशींच्या पायाला धूळ लागण्याची कारणे, शेणामातीचे काम आणि खणलेला रस्ता, हे 2 सांगाल. त्यानंतर चौकटी पूर्ण करायच्या आहेत. शब्दांच्या पलीकडली भाषा स्पर्शाची असते. आणि उतार्यात आलेले कवीचे नाव बा.भ. बोरकर. आकृतीबंध आहे. अगेन मनात रेंगाळणारे आनंददायक स्पर्श. कोऱ्या वह्या पुस्तकांचा स्पर्श, तलम साडीचा स्पर्श, मऊ हिरवळीचा आणि पायांना होणारा लुसलुशीत स्पर्श आणि धबधब्याच्या थंडगार पाण्याचा स्पर्श. कोण ते लिहा. परमेश्वराचे दास संत नामदेव, मेघाला विणवणी करणारा चातक. त्यानंतर माता आणि हरिणीचे वर्णन करणारा शब्द, कनवाळू माता आणि चिंतित हरिणी. असेच लिहिले का बघा, चेक करा. अर्थ लिहायचे आहेत. समानार्थी शब्द, धेनूसाठी गाय आहे. तुम्ही अजून काही लिहिलं असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. ह्याच्यात काज काम आहे. अंकिला म्हणजे शरण आलेला आणि सवे म्हणजे तातडीने. सगळ्या शब्दांचे अर्थ होते. आय थिंक इथं ऑप्शन काही नव्हता तुम्हाला. सो अंकिला ह्या शब्दासाठी बऱ्याच जणांना लिहिता आलं नाही असे मला त्यांचे मेसेज आलेले होते. तुमचं ह्याच्यात काय चुकलं असेल तर सांगा. त्यानंतर वाक्यांचा प्रकार ओळखायचा आहे. तुला चित्र काढायला आवडते का? ऑब्व्हियसली क्वेश्चन मार्क दिलाय म्हणजे ते प्रश्नार्थक वाक्य आहे. भारत माझा देश आहे विधानार्थी वाक्य आहे. आता इथं नेहमी खरे बोलावे हे वाक्य दिलंय आणि त्याचं आज्ञार्थी वाक्य करायचंय. सो ह्याचं काय होणार, नेहमी खरे बोला. आणि उद्गारार्थी करायचा आहे, तो देखावा खूप सुंदर आहे. सो असं होऊ शकतं का बघा की, वा तो देखावा किती सुंदर आहे,
की मग वाह त्याचं जे काय म्हणतात एक्सक्लेमेटरी मार्क, आणि मग तो देखावा किती सुंदर आहे, असं ह्या पद्धतीचं त्याचं उद्गारार्थी वाक्य होतंय का बघा. तुम्ही अजून काय वेगळं लिहिलं असेल तर मला सांगा. अर्थ सांगून वाक्यात उपयोग करायचा आहे. तथ्य असणे म्हणजेच मर्म असणे, उत्साहाला उधाण येणे, मनात उत्साह उसळणे, आणि ऋण असणे म्हणजे कर्ज असणे, इथं ते असणे झाले, तेवढं समजून घ्या. समानार्थी शब्द दिवस, दिन, अजून तुम्ही काय लिहिलंय सांगा मला. हा, नदी, सरिता, अजून काय काय हे आहेत. त्यानंतर विश्वास, अविश्वास, सुंदर आणि कुरूप होऊ शकतं. इथं अप्रिय नाही, प्रियला अप्रिय आहे, असुंदर पण नाही, सुंदर आणि विरुद्ध कुरूप हे जास्त योग्य वाटतं. तरी तुम्ही सांगा हा मला कमेंट करून काय लिहिलंय तुम्ही ते. वचन बदला, पाऊल, पावले, गाडी, गाड्या, कविता करणारा, कवी, लेखन नियमानुसार, मूळ आणि दक्षिण हे दोन जे शब्द चुकीचे आहेत. आणि वाघिणीनं हे ह्या पद्धतीनं तुम्ही दिसतंय ना रे तुम्हाला हे, हा, वाघिणीनं नाला पार करून बांबूंच्या गंजीत पाय ठेवला. त्यानंतर विरामचिन्ह लिहायची आहेत. पंत नंतर कॉमा, फरक दिसतो त्याच्यानंतर उद्गारवाचक चिन्ह. बाबा, कॉमा, तुम्ही मला ओळखले, क्वेश्चन मार्क. हे त्याचे आहेत. आता मी जे म्हटलं होतं ते. सो येस, माझ्याकडे तो जो कालचा पेपर डिस्कस केलेला होता तो पेपर आहे. याच्यात पत्रलेखनाचा विषय काय होता की वर्धापन दिनानिमित्त पत्र लिहायचं होतं. सो पॅटर्न जर तुम्ही बघितला तर पॅटर्न हा सेम आहे. विषय इथं फक्त सुंदर हस्ताक्षर वर्गाचा होता. आणि इथं जो दिलेला आहे ह्याच्यात जो दिलेला होता तो होता वर्धापन दिनानिमित्त पुस्तकावर सवलतवाले, त्याच्यासाठी प्रश्न. सो हा पॅटर्न सेम होता, अगेन विषय वेगळा. त्यानंतर जाहिरात लेखनासाठी इथं जे आलं होतं फळांच्या दुकानाची जाहिरात होती, आणि इथं हे संगणक वर्गाची हे आलेली आहे. बातमी तयार करण्यासाठीचं जे होतं शिक्षक दिनाचं होतं, आणि इथं मराठी भाषा. मी जसं काल तुम्हाला म्हटलं होतं बातमी तयार करायला विषय फक्त हे कोणता तरी दिन साजरा, हे पण मी बोलले होते तुम्हाला की इथं शिक्षक दिन साजरा करायला सांगितलं होतं, इथं मराठी भाषा दिन साजरा करायचा. बाकी पॅटर्न सेमच होता. त्यानंतर कथा लेखनासाठी ह्याच्यात सहलीचं नियोजन आलं होतं, आणि हे लांडगा रे आलाचं हे दिलेलं आहे, तो वेगळा, तो एक वेगळा. फक्त म्हणजे एक जो कॉमन कुठला आलेला आहे तो पत्रलेखनाचं बातमी लेखनाचा विषय. प्रसंग लेखन, प्रदर्शन, आणि इथे प्रदर्शन होतं, आणि तिथे ह्याच्यामध्ये जे आलेलं होतं स्पर्धा होती. येस, ह्याच्यामध्ये आलेली होती ती स्पर्धा होती, ह्याच्यामध्ये प्रदर्शन आलेलं आहे. आणि आत्मकथन हे मोबाईलचं आत्मकथन होतं, हे भ्रमण छत्रीचं आलेलं आहे, आणि अंधश्रद्धा, हे दोन्ही वेगळे आहेत. म्हणजे एवढ्या सगळ्यातनं एक तरी आलं की नाही सांगितलेल्यापैकी. सो तो एक हे होता. सो हे बघा, पेपर काही मी काढलेला नव्हता, पण जो एक पॅटर्न मला लक्षात आला तो मी पॅटर्न तुम्हाला सांगितला, आणि अर्थातच त्याचा उपयोग झालेला आहे, नाही म्हणू नका, होय की नाही. सो चल, पुढच्या पेपरच्या अभ्यासाला तर लागा. ऑल द बेस्ट. थँक्यू.